पंढरपूरमध्ये सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यामुळे या ठिकाणी 200 बेड सुविधा उपलब्ध होणार असून रोजच्या रुग्णांसह वारी काळात येणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी चांगली सोय पंढरपुरात होणार आहे। राजस्थान नंतर महाराष्ट्राचे राईट टू हेल्थ हा कायदा आणला जाणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी मिळेल। हा कायदा अस्तित्वात येईल, त्यामुळे राज्यातील जनतेचं आरोग्य अधिक चांगलं राहू शकेल। राज्यातल्या जनतेला आरोग्याचा डेटा घरोघरी जाऊन गोळा केला जाईल। त्यांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे। हा कायदा काय आहे, याचा आपल्या राज्यातील नागरिकांना कसा फायदा होतो? नाही बघा, आता जो पहिला कायदा आहे तो इंडियन नर्सिंग ॲक्ट प्रमाणे आहे आणि हा आता राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्य हा माझा अधिकार, हा जनतेचा अधिकार, तर त्याचं संपूर्ण आरोग्य सांभाळण्याचं काम हे शासनाचं असेल अशा पद्धतीचं त्याचा गोषवारा आहे। हा कायदा एका राज्यामध्ये आता पारित झाला, त्याचं काय झालं अजून रीतसर माहीत नाही, म्हणजे तो राजस्थानमध्ये, आणि हे पहिलं आपलं दुसरं राज्य असेल की भारतात हा आपण कायदा आणतो आहे। त्याच्यामध्ये जे काय लॅकुनाज होते किंवा एरर होत्या त्या कायद्यामध्ये, त्या ह्या ठिकाणी आपण जवळपास 7 ते 8 राज्यामध्ये आपलं डेलिगेशन पाठवलं होतं। त्या प्रत्येक राज्याचा अभ्यास केला आणि राजस्थानचा जो कायदा पास झाला त्याचाही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी आणि त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करायला पाहिजे ह्या पद्धतीचं एक सर्व कमिटी नेमून आपण तो DPR तयार केला। पूर्ण DPR तयार आहे। ह्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये तो मंत्रिमंडळामध्ये पास होईल आणि येत्या अधिवेशनामध्ये तो पारित केला। आरोग्य हा जनतेचा अधिकार। नुसतं तुम्ही बघितलं असेल, एक छोटासा निर्णय घेतला शासनानं, मोफत उपचार। ह्याच्यानंतर मोफत उपचारामध्ये जर OPD आज 5 पट वाढली, IPD दुप्पट तिप्पट झाली, इतका जर फरक पडत असेल, कारण बिलो पॉवर्टी लाईन जर जनता आहे आमच्या ज्या आरोग्य विभागामध्ये किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्याची संख्या ही बिलो पॉवर्टी लाईनची आहे, सर्वसामान्य लोकांची, आणि त्या लोकांच्या साठी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दुसरा उपक्रम राबवला, आपला दवाखाना। स्लम एरियामध्ये आपला दवाखाना, त्याचा टायमिंगसुद्धा 2 ते 10, की ज्याचा हातावरती पोट आहे त्यांना त्या ठिकाणी मोफत उपचार मिळाले पाहिजे, म्हणून ती संकल्पना राबवली। आणि मग राईट टू हेल्थ हे त्याच्या पुढचं व्हर्जन आहे, म्हणजे मग घरोघरी जाऊन तपासण्या करणं, त्यांना चेकिंग करणं, त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। कुठला आजार असेल तर त्याच्यावरती आजाराचा 3ऱ्या टप्प्याला जाण्याच्या अगोदर संपूर्ण शासनातर्फे मोफत उपचार, ह्या पद्धतीचे मोठमोठे निर्णय आहेत, धाडसी निर्णय आहेत। आणि त्याच्यामुळं मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आपल्याकडे अतिशय प्रचंड प्रमाणात आहे। त्याचं युटिलायझेशन जे आहे ते अतिशय सेन्सिबली आणि सिव्हिअरली व्हायला पाहिजे, हा त्याच्यातला मापदंड आहे। महाराष्ट्र सुदृढ हेच, पण आणखी $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी तो सक्षमपणे ती आपली जबाबदारी पेलवेल। चला, आरोग्य केंद्र उद्घाटन केलं होतं, पण त्याची आणखी भरती झाली नाही त्या ठिकाणी। कशाचे? रांजणीतलं जे आरोग्य केंद्र आहे उद्घाटन खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं, पण भरती तिथे झाली नाही। नाही, भरत्या झालेला आहे। ह्या आचारसंहितेमुळे अलॉटमेंट राहिलेले आहे, ते जागेवर थांबलेलं होतं। आता आचारसंहिता उतरल्यानंतर जे काय भरती झालेले आहे 11,500 लोकांचे, त्याचे अलॉटमेंट चालू झाले। आणि त्या संदर्भात तुम्ही हॉस्पिटलला सातत्याने निधी का दिला सांगितलं जातं। या हॉस्पिटल पाठीमागच्या महिन्यामध्ये अशी घटना घडली की रुग्ण आल्यानंतर तिथं लाईट नव्हती, इतक्या साध्या सुविधा इथं। आता लाईट नव्हती हा महावितरणचा प्रश्न आहे। ह्या ठिकाणी जनरेटर आहे, बॅकअप आहे, सगळं आहे, अलग लक्षात। त्याच्यामध्ये जर काय गॅप असेल तर त्याची चौकशी केली जाईल।